अहो सोय करा साहेब तुम्ही, नाहीतर मारा आम्हाला. कुठं टाकायचं, कुठून तिथं टाकायचं. असं टिकीट साहेब आणते मी, कुणाला बी विचारा. आतापर्यंत अद्याप ह्या 36 महिन्यात एक थेंब पाणी आलं नाही. आणि काही जणाला आज गंभीर आजार आहेत, त्यांना आधार नाही आणि त्यांना जर 2-2 किलोमीटर पाणी आणावं लागत असेल साहेब, तर गावाच्या बाहेरून 5 किलोमीटर पाणी घेऊन येतात आम्ही. आम्हाला पाणी नाही पियाला, काय नाही. ते म्हातारे कोताऱ्यानं काय करायचं, कुठून पाणी आणून प्यायचं हे. सर्व माता माऊलीच्या डोक्यावरील हंडा कमी करण्यासाठी आम्ही ते हंडा मोर्चा काढला होता. आम्हाला नळाद्वारे घराघरापर्यंत नळाद्वारे पाणी देण्यात यावं. याळाला पगारीचा येत नाही का? हा? पगारी नाही तर ते नाही तर ही पाणी कुठून आणू मी? हं? कशाला चालू? चलायला लागले तर गाड्या वाहना कशा मरून जाईल म्हणून मी आपलं आडबाजूला धरून चलते. हं? ही सोय करा, सोय करा. जरा गरीबाचे मायबाप व्हा तुम्ही. तुम्ही मोठे लोक झाला म्हणून आम्ही मारताव का? आम्हाला गरीबांना तर मार. किती वेळ लागतो आणि पाणी कुठून आणावं लागतं? 2 घंटे आणावं लागत होते. त्याच बरेच हे पुन्हा आणावं लागतंय त्यांच्या नळाची एवढी भरून. ते तगून ते लेकरं बाळं आणून देत नाही. लेकरं बाळ मंजुरी करतील का? माझ्या आधी राहतील सांगा तुम्ही. माझे त्यांचे ते पोटाचं बघतील का माझ्या बघतील? अहो सोय करा साहेब तुम्ही, नाहीतर मारा आम्हाला. मारलेलंच बरं नाही, मग काय करावं आता? मतदानाला आम्हाला द्या म्हणताव, निवडून जाताव देताव. हा? आणि तेवढ्या कळशी कसे बी घरी आलं तर माणूस चार घागरी कसं बी गेल धुणं होईल, आंघोळ होईल, तोंड धुणं होईल. असं म्हणते हो साहेब. आता काठी टिकीट पोर आणायचं पाणी. आता का कुठं टाकायचं, कुठून हिथं टाकायचं. असं टिकीट साहेब आणते मी, कुणाला बी विचारा. कारखाना रोज रोज कारखान्याला लोक जाते तर पोट भरायला. लेकी आता यायला का लेकाला महिना झाला येऊन त्यांचे ते करते तर मंजुरी खाते तर आपलं याळाला कोण देत आम्हाला? अहो साहेब लय परेशानी बेकार हाय आमची. मंजुरी करावी का मागून दोघं मागून खाते, मला करतो दोघं मागून खाते मी. याळाला पगार 1,500 येते. दवान गोळ्या तर विचारूच नका, गटुडी आहे तर आता काय गोळ्याचे मागणी पाण्यासाठी? पाण्यासाठी होय. हा. येळाच्या वेळाला पाणी 2 घंटे 1 घंटा सुटलं म्हणजे कसं 4 कळशा मिळतात मला. हे म्हणणं आहे माझं. आमच्या गावात पाणी नाही, आता 2-4 महिने झाले पाणी नाही. आधी कसं येत होतं? आधी कुठे येतच नव्हतं. आम्ही कुठलं पण लांब लांब जाऊन आणतो. नेमकं सांगितलं तरी आणणार, सरपंचालाही सांगितलं आम्ही 2-3 वेळा. पण होय होय म्हणले न गेले 2-4 महिने त्याच्यात. आता उन्हाळा काय काय अडचण? आता पाण्याचीच अडचण आहे आम्हाला. हो, पाणीच नाही. तर आता हिनी द्यायला लागली पाणी आम्हाला टँकरनी. गावाच्या बाहेरून 5 किलोमीटर पाणी घेऊन येतात आम्ही. आम्हाला पाणी नाही पियाला, काय नाही. ते म्हातारे कोताऱ्यानं काय करायचं, कुठून पाणी आणून प्यायचं हे. मग त्यासाठी आम्ही मोर्चा काढला होता त्या दिवशी. तर मग ते असं पाण्याचं पाहिजे म्हणून आम्हाला ग्रामपंचायतचे मीना सर, पठाण ग्रामपंचायतचे नंबर, तर त्यानं आम्हाला टँकरनं पाणी आतापासून पुरविलं. 4-5 महिने झालं पाणी नाही आम्हाला. 13 लाखाची योजना मंजूर झाली. कृष्णाई कन्स्ट्रक्शनला ते काम भेटलं व 2023 ला जी योजना लागू झाली गावाला, सुनीजवळा जानेगाव, सुनीजवळा जवळबंद. पण साहेब आतापर्यंत अद्याप ह्या 36 महिन्यात एक थेंब पाणी आलं नाही. माझ्या गावातल्या सर्व माता माऊलीच्या डोक्यावरील हंडा कमी करण्यासाठी आम्ही ते हंडा मोर्चा काढला होता. की 2-2 आणि 3-3 किलोमीटरहून जर ह्यांना पाणी आणावं लागत असेल साहेब, तर ही आमच्यासारख्या पुरुष मंडळीला ही दुर्दैवी आणि एक लाजिरवाणी गोष्ट आहे साहेब. की काही जणांचे तर 70-70, 80-80 वयाचे वयोवृद्ध महिला आहेत आणि काही जणाला आज गंभीर आजार आहेत, त्यांना आधार नाही आणि त्यांना जर 2-2 किलोमीटरहून पाणी आणावं लागत असेल साहेब, तर ते शक्यच नाही. तर आमची स्पष्ट मोर्चामध्ये मोर्चा काढायचं जे हंडा मोर्चा आम्ही काढला होता, स्पष्ट आमची अशी एवढी एकमेव मागणी होती की आम्हाला नळाद्वारे घराघरापर्यंत नळाद्वारे पाणी देण्यात यावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
संबंधित गुत्तेदाराने जी वेळ काढूपणा केला आणि जी दुर्दैवी वेळ आमच्या गावावर आली त्या संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा.